सॉल्व करायच्या आधी आपण HCF म्हणजे काय हे आधी नीट समजून घेऊया। बघा, HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा आपण त्याला GCD पण म्हणतो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर। तर हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट 11 मध्ये त्याचे फॅक्टर काढायला शिकलेलो आहे, तुम्ही बघितलं असाल। तसेच फॅक्टर काढून त्याच्यात दोन नंबरच्या फॅक्टर मध्ये जो कॉमन मोठा फॅक्टर असेल त्याला म्हणायचं हायेस्ट कॉमन फॅक्टर। एक एक्झाम्पल बघूया प्रॉब्लेम सेट सोडवण्याच्या आधी। 28 आणि 42। आता 28 आणि 42 चे फॅक्टर बघा, फॅक्टर काय आहे। 28 चे 1 2 4 7 14 and 28। 42 चे फॅक्टर हे आपण काढायचे आहेत, मी इथे काढून घेतलेले आहेत। 1 2 3 6 7 14 21 42। आता ह्या फॅक्टर मध्ये कॉमन काय दिसतोय आपल्याला? मोठा, हा तिथे 2 आहे, पण 2 पेक्षा मोठा कोणता आहे? 14। म्हणजेच HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किती झाला? 14। अशाच पद्धतीने ही एक मेथड आपण हे एक बघितलं। ह्याच्यात दोन मेथड आहेत, एक प्राइम फॅक्टर मेथडनी आणि कंटिन्युअस डिव्हिजन मेथडनी। आपण दोन्ही मेथड बघणार आहोत काढण्याच्या, त्यानंतरच आपण प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व करायला घ्यायचा आहे। बघा, प्राइम फॅक्टर मेथड म्हणजे आपण जे प्राइम फॅक्टर काढलेले आहेत, मी असंच एक एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला दाखवते। फर्स्ट मेथड आहे प्राइम फॅक्टर मेथड। प्राइम फॅक्टर मेथड मध्ये आपण त्याचे प्राइम फॅक्टर काढून घेणार। आपण जसं प्रॉब्लेम सेट 10 मध्ये 11 मध्ये बघितलेला आहे। बघा, इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया। 12 आणि 30 ह्याचा प्राइम फॅक्टर मेथडने आपण HCF काढूया। बघा, 12 चे मी फॅक्टर काढून घेते। 2 6 2 3 3 1 जा 3। 30 चे काढले, 12 चे काढले, 30 चे काढूया। 2 15 3 5 5 1 जा 5। आता हे फॅक्टर आपण लिहून घ्यायचे। 12 चे कोणते कोणते आहेत? 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3। 30 चे कोणते आहेत? 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5। आता ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर 2 आणि 3 आले। बघा, 2 एक आला कॉमन आणि इथे 3 एक कॉमन आला। आपण काय करणार, इथे लिहून घ्यायचं। द कॉमन फॅक्टर आर 2 and 3। म्हणून HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 6। ही मेथड झाली प्राइम फॅक्टर मेथड। आता आपण दुसरी मेथड बघणार आहोत, कंटिन्युअस डिव्हिजन मेथड। HCF बाय डिव्हिजन मेथड। बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी बुक मधलंच एक एक्झाम्पल सॉल्व करायला दाखवणार आहे। 144 आणि 252 या दोघांचा HCF काढायचा आहे, पण डिव्हिजन मेथडने। तुम्हाला एक्झामला येऊ शकतं की डिव्हिजन मेथडने काढा किंवा प्राइम फॅक्टर काढून काढा। तर जसे सांगितलं HCF नुसता काढा तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता, पण काढा सांगितलं असेल ह्या पद्धतीने तर त्याच पद्धतीने काढायला पाहिजे। आता आपण काय करणार, तर हा जो मोठा अंक आहे 252 त्याला 144 ने डिवाइड करायचं आहे। 144 1 जा 144 1 जा 144, याच्यातून 144 मायनस करायचं आहे। आन्सर येते 108। आता 108 नी ह्या 145 ला डिवाइड करायचं। बघा, परत नीट लक्ष देऊन बघा। आता हा नंबर इथे घ्यायचा, रिमाइंडर इथेच राहणार। परत 108 नी याला 1 चा भाग जाईल, हा इथून 108 मायनस करायचे आणि उरले 36। 36 परत हा 108 इथे घेतला, जसे आपण 144 इथे घेतला होता तसंच 108 आता आपण परत इथे घेणार। 108
36 3 जा 108 आहे, रिमाइंडर झाला 0. आता बघा ह्याच्यामध्ये शून्य मिळेपर्यंत आपण ही क्रिया करत राहायची. इथे शून्य नसता मिळाला तर परत जसं आपण इथे जो रिमाइंडर आलाय त्याला डिवाइड करत गेलो असतो. 108 नी आपण ह्याला डिवाइड केलं, परत याला पण आपण डिवाइड करत आलो रिमाइंडर. जसं इथे रिमाइंडर जो आला असता त्यांनी इथे जी संख्या आहे ती परत घेतली असते. 0 येईपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे. आता इथे आपला HCF आलेला आहे 36. शेवटच्या ज्या संख्येने आपण भागणार तो आपला आला HCF, म्हणजे 144 आणि 252 चा HCF ऑफ 144 अँड 252 इज इक्वल टू 36. ही झाली डिव्हिजन मेथड. आता आपण जेव्हा प्रॅक्टिस सेट सोडवू तेव्हा तुम्हाला हे प्रत्येकदा मी रिवाइज करणार आहे. चला आता आपण प्रॅक्टिस सेट सोडवूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 12 सोडवायला घेतोय. फर्स्ट आहे 25 40. आता बघा इथे आपल्याला काय मेथड सांगितली नाही तर आपण प्राइम फॅक्टर मेथडनी त्याचे प्राइम नंबर फॅक्टर काढून करूया. 25 आणि 40 बघा 25 चे नंबर आपण काढून घेऊया. 5 5 5 जा 25 1 40 चे काढले मी इथे काढूया. 2 20 2 10 2 5 5 1 जा 5 लिहून घेऊ आपण. 25 चे 5 मल्टिप्लाइड बाय 5. 40 चे लिहून घेऊया 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. कॉमन कोणते आहेत तर फक्त 5. म्हणून HCF ऑफ 25 अँड 40 इज इक्वल टू 5. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपलं आहे 56 आणि 32. 56 घेऊया. पहा 2 ने ह्याला डिवाइड होईल 28. परत 2 ने 14. 2 ने 7. 7 1 जा 7. म्हणजे 56 चे नंबर काय आले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7. आणि आता 32 चे काढूया आपण. 2 16 2 8 2 जा 16. 2 4 2 जा 16. 2 2 1 जा 2. आता इथले कॉमन आपण बाजूला काढायचे आहेत बघा. 1 कॉमन 2 कॉमन आणि 3 कॉमन. एकूण 3 आलेले आहेत. म्हणून HCF काढताना आपण काय करणार 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू आन्सर आलं 8. पहा आता थर्ड एक्झाम्पल बघूया. आपल्याला 3 हे दिले जातात थर्ड मध्ये 40 60 75. काही घाबरायचं काम नाहीये. आपण ह्याचे प्राइम फॅक्टर काढून घेऊया. बघा 2 20 2 परत 10 परत 2 ने भाग जाईल 5 5 1 जा 5. 16 चे तसेच काढूया. 60 चे 2 32 जा 60. 2 15. आता इथे 2 ने भाग नाही जाणार. इथे 3 ने जाईल. 3 5 जा 15. 5 1 जा 5. आता 75. 75 ला आपण 5 ने बघूया. 5 25 परत 5 5 5 1 जा 5. आता हे त्याचे हे काढलेले आहेत. आता आपण बघूया 40 चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. 60 चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. आणि 75 चे 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. आता इथे आपण काय करणार पहा. कॉमन काय आहे तिघांच्या मध्ये 5. दुसरं काही कॉमन आहे का नाही. मग ह्याचा HCF आहे 5. HCF म्हणजे आपण बघितलेलं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. 16 आणि 27.
आता बघा 16 2 8 2 4 2 2 1 जा 2. आता 27 ला 3 ने बघा हे होईल 3 9 3 जा 27 परत 3 3 जा 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 27 चं 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. कॉमन काय आहे का? नाही आहे. मग जेव्हा काहीच कॉमन नाही तेव्हा इथे 1 असतो. इथे 1 ने आपण मल्टिप्लाय करू शकतो ना. म्हणजे जेव्हा कॉमन काहीच नंबर नाही तेव्हा ह्याचा HCF असतो 1. कॉमन नाहीये म्हणून हा 1. नेक्स्ट बघूया 18 32 आणि 48 काढूया आपण याचे आधी 2 9 2 सॉरी 2 ने जाणार 3 3 3 जा 1. 32 चे काढूया 2 18 2 सॉरी 16 2 8 2 4 2 2 2 जा 1. 48 चे काढूया 2 ने ह्याला भाग जाईल येईल किती 24 परत 2 ने 12 2 6 2 3 3 3 जा 1. आता आपण ह्याचे प्राइम फॅक्टर लिहून घेऊया. बघा कॉमन काय आहे ह्याच्यामध्ये? पहा फक्त 2 कॉमन आहे, बाकी काहीही कॉमन नाहीये म्हणून ह्याचा HCF आला 2. पहा नेक्स्ट एक्झाम्पल 105 आणि 154. बघा 5 ने ह्याला होईल 4. याला कितीने जाईल 5 ने 5 21 21. आता हे आले इथे 3 ने 7 1 जा 7. आता इथे बघा 2 2 ने बघूया आपण कितीचा भाग जाईल 7 1 77. आता 77 ला 7 ने भाग जाईल 11 11 1 जा 11. 105 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि इथे 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 11. कॉमन काय आलं 7. सो HCF काय आलं आपला 7. नेक्स्ट बघूया 42 45 आणि 48. 2 इथे आला 21 परत 3 7 7 1 जा 7. 5 9 3 3 3 जा 5. इथे 2 24 येईल 2 12 2 6 2 3 3 3 जा 1. बघा आपण लिहून घेऊया 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि 45 चे 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. 48 चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. कॉमन काय आहे ह्याच्यामध्ये? फक्त 3 हा एकच कॉमन आहे म्हणून ह्याचा HCF येतो 3. पहा आता पुढचं एक्झाम्पल बघूया. सोपं आहे हे. फक्त तुम्हाला मेथड कोणती डिव्हिजन सांगितली असेल की तुम्ही डिव्हिजन मेथडनी करा तर आपण डिव्हिजन मेथडनी करायचे. बाकी तुम्ही जी तुम्हाला पद्धत सोपी वाटते त्यांनी करू शकता. डिव्हिजन मेथडचं पण सेकंड एक्झाम्पल आहे मी दाखवणार आहे तुम्हाला सोडवून. 57 75. नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण. पहा 57 ला 3 ने भाग जातो त्याच्या ह्याच्यानुसार 19 येतं. 19 1 जा 19. इथे 5 ने जाईल 15 परत 5 ने जाईल 3 3 3 जा 1. इथे 5 ने जाईल 21 परत इथे 3 ने बघूया 7 7 1 जा 7. लिहून घेऊया आपण 57 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 19. 75 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3 आणि 105 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. आता ह्याच्यात पण कॉमन काय आहे 3 म्हणून HCF आपला आला 3. पहा आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
56 आणि 57. बघा 56 आणि 57 हे को प्राईम नंबर आहेत. को प्राईम नंबर म्हणजे काय आपण आधीच बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये फक्त एकच हा कॉमन हे असतो याचा डिवायझर. बघा याला आपण करून बघूया हवे तर. 2 28 2 14 2 7 7 1 7. आता इथे बघूया आपण करून. इथे 3 ने डिवाइड होईल. 3 19 19 1. आता याचे फॅक्टर बघा. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 आणि 57 चे येणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 19. कॉमन काहीच नाहीये म्हणून ह्याचा HCF काय येणार 1. आणि हे को प्राईम पण नंबर आहेत. जेव्हा दोन को प्राईम नंबर असतात तेव्हा त्यांचा HCF हा 1 असतो. आता हे क्वेश्चन फर्स्ट मधलं लास्टचं एक्झाम्पल राहिलेलं आहे. बघूया. पहा आता ह्याचं आपण काढूया. इथे 3 ने पण भाग जातोय आणि 7 ने पण भाग जातोय ह्याचा. 7 ने आपण 7 ने बघूया. 1 1 1 इथे आलं 1 1 1. इथे सुद्धा 3 ने भाग जाईल परत आपला. 3 1 1 1 3 3 जा 9 37 येईल. पहा 37 आल्यावरती आपण काय करणार. इथे 37 हा प्राईम नंबर आहे 1. इथे 5 ने जाईल भाग बघा. 6 पंचे 30 6 5 जा 30 30 63. आता इथे परत 3 ने जाईल 21. 3 ने जाईल 7 7 1 जा 7. आता इथे घालूया आपण 588 ला. 588 2 ने घेतल्यावरती 294. परत आपण ह्याला 2 ने डिवाइड करणार. 294 ला 2 ने 147. आता इथे आपण काय करणार. 147 ला 3 ने डिवाइड करून 49 येईल. 7 7 जा 49 7 1 जा 7. आपण हे सगळे आता लिहून घेऊया. 7 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 37. 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि 588 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. कॉमन काय आहे याच्यामध्ये 3 आणि 7 बघा. म्हणून HCF इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 7 21. हा त्याचा आला HCF. पहा सेकंड क्वेश्चन आहे याच्यामध्ये. फाइंड द HCF ऑफ बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. बघा पहिलं एक्झाम्पल आपण घेतलंय. 275 बाय 525. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये की आपण कशा प्रकारे हे करायचं आहे. बघा इथे काय करणार आपण. इथे 525 त्याला 275 नी डिवाइड करायचं आहे. पहा 1 चा पहिले भाग जाईल तो इथे लिहायचा. मायनस 275 करायचे. आन्सर येते खाली 250. आता काय करणार आपण. हा 250 नी ह्याला डिवाइड करायचंय. बघा 275 लक्षात येते तुमच्या. परत इथे 1 चा हे जाईल 250 मायनस उरले किती आपले इथे 25. आता काय करणार आपण. ह्या 25 नी ह्या 250 ला डिवाइड करत जायचंय. बघा लक्षात येते का तुमच्या. आन्सर किती येणार आहे 10 मायनस 250. इथे आता 0 आलेला आहे. 0 येईपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. पहा आता इथे 275 इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय बाय 11. 525 इज इक्वल टू 25 बाय 21. आता आपण काय करूया याचा. बघा 275 डिवाइड बाय 525 इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय बाय 11. 25 मल्टिप्लाय बाय 21 इज इक्वल टू 11 बाय 21. HCF इज 25 अँड द सिम्पलेस्ट. HCF हा 25 आलेला आहे आपला. HCF इज इक्वल टू 25 आणि हा त्याचा झाला सिम्पलेस्ट फॉर्म. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. पहा आता
आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. तुम्हाला जर समजलं नसेल तर एक दोन उदाहरणं सोडवली आपण की तुम्हाला समजेल. पहा आता आपण बघूया 76/133 डिव्हिजन मेथडनी करायचं आहे. काय करणार ते 133 घ्यायचं. 76 1 जार 76 इथे आपण लिहिले. खाली रिमाइंडर येतोय 57. परत आपण काय करायचंय हा 76 ला 57 नी डिवाइड करायचं आहे. बघा लक्षात घ्या काय करतोय ते आपण इथे 1 नी परत 57 आन्सर आलं 90. आता 19 नी परत 57 ला डिवाइड करायचंय. 19 3 जार 57 पहा 0. आता हा जो शेवटचा असा नंबर की ज्याच्यामुळे रिमाइंडर 0 येतोय तो नंबर म्हणजेच आपला असतो HCF. काय आहे HCF आपला 19 असा नंबर की त्या नंबरनी डिवाइड केल्यावरती खाली आन्सर 0 यायला पाहिजे. 0 आन्सर आलं आणि त्यांनी डिवाइड केलं की हा आपला आहे HCF. अजून तुम्हाला काय करायचंय सिम्पलेस्ट फॉर्म करायचंय. आता HCF 19 आहे म्हणजे ह्या दोघांना सुद्धा 19 नी भाग जातो आहे. बघा 76 = 19/4 19 19 4 जा 76. तसंच 133 = 19 7 जा 133. आता इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करायचं. 19 गेले म्हणून ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म येणार 4/7. पहा काही अवघड नाहीये. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते मग तुमच्या कदाचित लक्षात येईल. बघा नसेल समजत तरी अजून एक एक्झाम्पल बघा. 161 / 69. पहा इथे काय करणार आपण सगळ्यात पहिले ही प्रोसिजर. आता इथे 2 ने भाग जातोय. 138 आन्सर येतोय 69 आन्सर आल्यावरती सॉरी मायनस केल्यावर 23 आन्सर आल्यावरती 69 ला त्यांनी परत डिवाइड करायचं आहे. 23 3 जा 69 म्हणून इथे असा कोणताही आला की रिमाइंडर 0 आला तर 23 म्हणून ह्या दोघांचा HCF आलेला आहे 23. आणि सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. 23 HCF म्हणजे ह्या दोघांना सुद्धा 23 ने भाग जातोय. म्हणजेच बघा 23 7 जार 161 आणि 23 3 जार 161 23 गेले. सिम्पलेस्ट फॉर्म आला 7/3. एकदम इझी आहे. तुम्हाला समजायला खूप सोपं आहे. काहीही अवघड नाही आहे.